काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची क्रूर औरंगजेबाशी तुलना करत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे पडसाद आज विधान परिषदेत उमटले। सत्ताधारी सदस्यांनी हौद्यात उतरून सपकाळ यांचा निषेध नोंदवत त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली। यामुळे झालेल्या गदारोळामुळे कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करावं लागलं। आज कामकाज सुरू होताच भाजपा गटनेते प्रवीण दरेकर यांनी हा मुद्दा उपस्थित केला। उत्तम प्रशासक म्हणून राज्याचा कारभार चालवणाऱ्या मुख्यमंत्र्यांची औरंगजेबाशी तुलना करून सपकाळ यांनी अत्यंत निंदनीय कृत्य केलं असून हा महाराष्ट्राचा अपमान आहे अशी टीका दरेकर यांनी यावेळी केली। सपकाळ यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी आणि त्यांना समज द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली। राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी यांनी देखील सपकाळ यांच्या वक्तव्याचा निषेध केला। तसंच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कुणावरही अशा प्रकारची व्यक्तिगत टीका करू नये असं मत मांडताच हे सरकार औरंगजेबाची वृत्ती आहे असा आरोप त्यांनी केला। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शशिकांत शिंदे यांनी देखील दानवे यांच्या मताचं आणि आरोपांचं समर्थन केलं। हर्षवर्धन सपकाळ यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलंच नाही असं काँग्रेसचे भाई जगताप यांनी यावेळी सांगितलं। सपकाळ यांचं वक्तव्य निषेधार्ह असून कठोर कारवाईच्या मागणीवर सरकार गांभीर्यानं विचार करेल असं आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहाला दिलं। जो राज्याच्या काँग्रेस सारख्या एका परंपरा असणाऱ्या मोठ्या पक्षाचा अध्यक्ष इतका जर बेजबाबदार बोलत असेल तर या ठिकाणी त्या वक्तव्याचा मी निषेध करतो, धिक्कार करतो आणि आपण अध्यक्ष महोदय या प्रकरणी गंभीर दखल घेऊन ताबडतोब त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचा अवमान, या विधिमंडळाच्या सभागृहाचा अवमान केलेला आहे आणि त्याच्याप्रमाणे कठोर अशा प्रकारची कारवाई किंवा समज या ठिकाणी प्रदेशाध्यक्षांना देण्याची आवश्यकता आहे। हर्षवर्धन सपकाळ यांनी काल जे माननीय देवेंद्रजी बद्दल ज्या पद्धतीचं आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे आणि मुख्यमंत्र्याचा कारभार शासनावरही आणि माननीय देवेंद्रजीवरही निश्चितपणे माननीय प्रवीण दरेकरजी यांनी जी या ठिकाणी सूचना मांडली आहे त्यावर शासन गंभीर विचार करेल। वाळू तस्करी आणि वाळू माफियांना चाप लावण्यासाठी येत्या आठवड्याभरामध्ये राज्याचं उत्कृष्ट वाळू धोरण जाहीर केलं जाईल अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधान परिषदेत दिली। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पैठणमध्ये गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता। त्याला बावनकुळे यांनी उत्तर दिलं। या प्रकरणाची 7 दिवसात चौकशी केली जाईल आणि याबाबतच्या निविदा आणि कार्यादेशाला स्थगिती दिली जाईल असं बावनकुळे यांनी सांगितलं। वाळू माफियांवर थेट कारवाई करण्यासाठी महसूल अधिकाऱ्यांसारखे अधिकार पोलिसांना देण्याचा सरकारचा विचार आहे असं सांगत वाळू माफियांना संरक्षण देण्यासाठी महसूल विभागाचे जे अधिकारी सहभागी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याची ग्वाही महसूल मंत्र्यांनी दिली।